नमस्कार, मी देवेश किशोर दवे, मनसे मीरा भाईंदर शहर सचिव. तुम्हाला सगळ्यांना मी एक विषय सांगणार की महानगरपालिका जे कामं करतात मीरा भाईंदर, कुठतरी कामं खूप छान आहे आणि कुठतरी कामं एकदम म्हणजे समजायला गेला तर खूप बाहेरचा विषय एकदम तो. आणि तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की मीरा भाईंदरमध्ये खड्डे किती आहे. असं वाटतं की मीरा भाईंदरमध्ये खड्डे नाही, खड्डेमध्ये मीरा भाईंदर आहे. लोक चालत आहेत खड्ड्यामध्ये. आता तुम्ही माझ्या बाजूला बघायला गेलं तर इथे एक खड्डा आहे, जे किती डीप खड्डा आहे कोणी बोलू नाही शकत. इथे नागरिक चालतात, गाड्या चालतात, सगळे चालतात. पावसामध्ये ते खड्डा दिसायला पण नाही येत आणि नागरिक पडतात. आमच्या समोरची गोष्ट आहे ही सगळी. पण तुम्ही बघायला गेलं तर मीरा भाईंदर महानगरपालिकाकडून खर्च आहे हे सगळं काम करायचं आहे. त्यांच्याकडे पैसे आहे हे सगळं काम करायचं आहे. बॅरिकेड वगैरे लावायचं. तिथे कोण चालणार? तिथे लोक चालणार काय? तिथे आम जनता चालणार काय फुटपाथमध्ये? मग माझं बोलणं हेच आहे की पहिला मीरा भाईंदर महानगरपालिका लक्ष द्यावी. जेवढे पण मीरा भाईंदरमध्ये खड्डे आहेत रस्त्यांवर ते पहिला भरा. नाही भरला तर आम्ही मनसे स्टाईलमध्ये मीरा भाईंदर महानगरपालिकेमध्ये आंदोलन करू आणि जेवढे पण जबाबदार अधिकारी असेल, जिम्मेदार अधिकारी असेल त्यांना आम्ही खड्ड्यात येऊन उभे करू. जसं की तुम्ही बघू शकता आजकालची युवा पिढी टू व्हीलर गाड्यांचा वापर करते, जसं की स्कूटी झाली, बाईक झाली. आणि त्यांच्यासाठी सगळ्यात मोठी परिस्थिती असते की रोड त्यांचा साफ असावा. पण असे खड्डे बघून मला तर पर्सनली वाटत नाही की आमच्या जे युवा पिढी आहे ती सेफ आहे. आम्ही पण कॉलेजला वगैरे जातो, पण जर असे खड्डे मध्ये अचानक येतील आणि त्याच्यामध्ये पाणी भरलेलं असेल तर आम्ही म्हणजे आमचा ऍक्सिडेंट होणं तर 100% फिक्सच आहे. तर मी महानगरपालिकेला रिक्वेस्ट करतो की तुम्ही बाकीचे कामं जसे करता, जसं की रोड साईडला तुम्ही रेलिंग वगैरे टाकता, तसं जर तुम्ही खड्ड्यांचे कामं पण मनावर घेतले तर आमच्यासाठी आणि लोकांसाठी खूप चांगली गोष्ट आहे. आणि लवकरात लवकर तुम्ही सुधारलं पाहिजे.